Like on for notification. काळाला कॅमेऱ्यात कैद करून ठेवणारी फोटोग्राफी हा व्यवसायच काळानुरूपे अडचणीत आलाय असा सूर सोलापुरातील काही व्यावसायिक फोटोग्राफर्सनी आळवलाय। एखादी घटना, घडामोडी अथवा प्रसंगाला एका क्लिकवर क्षणात आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून देणारा छंदवेडा माणूस म्हणजे फोटोग्राफर। या फोटोग्राफरनी वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा व्हावा आणि जुन्या प्रसंगाचे फोटो स्मरणामध्ये ठेवून नव्यानं कलात्मक फोटोग्राफीद्वारे काळाला कैद करण्यासाठी, नव्या उमेदीनं काम करण्यासाठी प्रेरणा मिळणारा दिवस म्हणजे जागतिक छायाचित्रण दिन। छायाचित्रणाच्या क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये अनेक स्थित्यंतरं घडली। जुन्या टेक्नॉलॉजीवर चालणारी ब्लॅक अँड व्हाईट, कलर रोल अशा अनेक टप्प्यांचा प्रवास करून डिजिटल जमान्यामध्ये प्रवेश केला आहे। बदलत्या काळानुसार नवं तंत्रज्ञान आल्यानं जुनं तंत्रज्ञान कालबाह्य झालं आहे। फोटोग्राफी या व्यवसायानं अनेकांना रोजगार मिळवून दिला। त्यानुसार गेल्या 20 वर्षापूर्वी नव्यानं फोटोग्राफीचं दुकान काढलं। त्यातूनच फोटोग्राफीबाबत आवड निर्माण झाल्याचं जयश्री नलावडे यांनी सांगितलं। हा सर बिझनेस म्हणून सुरू केलेला हा व्यवसाय आहे, पण आवड बनत गेलेली आहे आणि खरंच म्हणजे मनापासून खूप आवडतात ह्या सर्व गोष्टी। सर करंट उदाहरण द्यायचं असेल ना तर काल मी डॉक्टर आहन साळुंके यांच्या प्रोग्रामला गेले होते आणि मी माझ्या मोबाईलमध्ये त्यांचे खूप काही फोटो कैद केलेले आहेत आणि मला खरंच मी भाग्यवान समजते की त्यांच्या कालच्या कार्यक्रमाचे फोटो मी क्लिक केलेत। 120 मध्ये काम 120 कॅमेरामध्ये काम केलंय। ते कमी झाले, आता 35 मध्ये आले। 35 आता कमी झाले, आता डिजिटल आले त्या क्षेत्रात। मी फोटोग्राफी क्षेत्र काय सोडलेलं नाही। पण आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे। त्या मोबाईलमुळे तर प्रत्येकाने फोटो काढू शकतो। फोटो क्षेत्रामध्ये आता राहिले काहीच राहिले नाही। फोटोग्राफी पूर्ण संपलेलंच आहे आता। प्रत्येकाने फोटो काढले, फोटो स्टुडिओमध्ये आला, लॅबमध्ये चालले 5-7 रुपयाला फोटो काढून द्याले। फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काय राहिलंच नाही आता। तरी अनेक व्यावसायिकांनी नव्या आव्हानाला आपलंसं करत नव्या वाटा शोधत फोटोग्राफीमध्ये जिवंतपणा आणणं गरजेचं आहे, हे मात्र निश्चित। भावभावनांचं हे वृत्तसंकलन आणि व्हिडिओ चित्रण केलं होतं विशेष प्रतिनिधी अनिल कापसे यांनी।